नमस्कार, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। सराफा व्यावसायिकाची 2,34,00,000ची फसवणूक, 2 किलो 148 ग्रॅम सोन्याची खरेदी, पैसे देण्यास टाळाटाळ। नजरहट्टी दुर्घटना घडली। मोबाईलवर बोलत असताना हरभरा कटाईच्या मशीनमध्ये हात फसून मजुराचा मृत्यू। ॲपल कंपनीचे बनावट प्रोडक्ट विकणाऱ्या दिल्लीतील तरुणाला नागपुरात अटक। 50 लाख रुपयाचे बनावट उत्पादने जप्त। आरोपी बनावट प्रोडक्ट विकण्यासाठी गेले होते गुन्हे शाखेच्या कार्यालयात। आता सविस्तर वृत्त। गुप्त माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपीच्या घरून कळमना पोलिसांनी गांजा जप्त केला आहे। आरोपी हा स्वतःच्या राहत्या घरून गांजा विक्री करीत होता। पोलिसांनी आरोपीकडून 1 किलो 256 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। NDPS कायद्याअंतर्गत फैजन उर्फ नॉडी परवेश मंसुरी 24 वर्ष, भवानीनगर, जुनी कामठी रोड, कळमना असं आरोपीचं नाव आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनची कारवाई करण्यात आलेली होती। कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस ठाण्याचे तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे फैजान उर्फ नॉडी परवेज मंसुरी हा त्याचे राहत्या घरामधून गांजाची विक्री करत आहे। नमूद माहितीच्या आधारे कॉम्बिंग ऑपरेशन त्याच मोहल्ल्यामध्ये राबवत असल्या कारणाने तात्काळ पंचांसह व स्टाफसह जाऊन नमूद आरोपीची घर झडती घेतली असता त्याच्याकडून 1256 ग्रॅम गांजा, प्रतिबंधित गांजा मिळून आलेला आहे। आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचे नाव फैजान उर्फ नॉडी परवेज मंसुरी, वय 24 वर्ष, राहणार भवानीनगर, जुनी कामठी रोड, कळमना असं असून त्याच्या ताब्यातून 1 किलो 256 ग्रॅम गांजा मिळून आलेला आहे। आरोपीला अटक केलेली आहे। त्याने नमूद गांजा कुठून आणला होता आणि कोणाला विक्री करणार होता याबाबत त्याच्याकडे तपास सुरू आहे। त्रिमूर्तीनगर येथे एका सराफा व्यावसायिकाची 2,34,00,000 रुपयाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। 2 किलो 148 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करून पैसे न देता व्यावसायिकाला गंडविण्यात आले आहे। या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी सराफा व्यवसायी जयंत पालकर 49 वर्ष, राहणार त्रिमूर्तीनगरच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। राहुल कुमार नरेशचंद्र खाबिया उर्फ जैन, राहणार मलावडे लेआउट, प्रतापनगर असे आरोपीचे नाव आहे। फिर्यादी यांचं आपल्या नागपूरमध्ये त्रिमूर्तीनगर चौकमध्ये सप्तशृंगी ज्वेलर्स नावाचं सराफा व्यवसायाचं दुकान आहे। त्या दुकानामध्ये त्यांनी ज्यावेळेस दुकानाचं ओपनिंग केलं त्यावेळेस एक इसम राहुल खाबिया जैन त्या ठिकाणी आला होता। सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी काही सोन्याची खरेदी केली। त्याच्यानंतर तो वारंवार त्या दुकानामध्ये जाऊन काही ना काही सोन्याची खरेदी करत होता। त्यावेळेस त्या सराफा व्यावसायिकाने त्याला सोने खरेदीबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्याची एक साई ॲग्रीम नावाची एक ग्रेन ट्रेडिंग कंपनी आहे। त्या कंपनीतून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळतो आणि त्या फायद्याची रक्कम तो अशा सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये सोने खरेदी करून गुंतवणूक करत असतो। तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करत असतो अशा पद्धतीने त्याने विश्वास दाखवला आणि त्यानंतर त्याने 2022 पासून 23 पर्यंत 24 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या सराफा व्यवसायाकडून सोने खरेदी केलं। त्यावेळेस त्याने ती काही रक्कम नगदी स्वरूपामध्ये, काही रक्कम ऑनलाईन पेमेंट अशा पद्धतीने त्यांना पेड केली होती। अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करून त्याने नमूद सराफा व्यावसायिकाचा विश्वास जिंकला। विश्वास संपादन केल्यानंतर त्याने काही सोन्याची खरेदी उधारी घ्यायला सुरुवात केली, त्याच्या बदल्यात चेक द्यायला सुरुवात केली। अशा पद्धतीने सुरुवातीला विश्वास संपादन करून नंतर त्याने जवळजवळ 2,30,00,000 रुपये सोनं खरेदी केली। त्या सोन्याच्या बदल्यामध्ये त्यांनी चेक सराफा व्यावसायिकाला दिले होते। ज्यावेळेस चेकची डेट आली, चेक सराफा व्यावसायिकाने अशा बँकेमध्ये वटवण्यासाठी पाठवले असता यातील आरोपीने ते चेक स्टॉप पेमेंट करून त्याला पैसे मिळण्यापासून परावृत्त केले। त्यावेळेस त्यांनी विचारपूस केली, त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यांना त्याची रक्कम देण्यास अशा पद्धतीने नकार देऊन त्यांची फसवणूक केली। परंतु
शहरात एका प्रसिद्ध कंपनीच्या ब्रँडेड वस्तू विकण्यासाठी एका व्यक्तीने थेट गुन्हे शाखेचं कार्यालय गाठलं. पोलिसांना संशय आला आणि जेव्हा सखोल चौकशी केली तेव्हा या गेममध्ये आणखी 2 साथीदारांचा सहभाग आढळून आला. आतापर्यंत पोलिसांनी या तिघांकडून सुमारे 50 लाख रुपयाचे बनावट ॲपल उत्पादने जप्त केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. क्राइम ब्रांच के ऑफिस में एक आदमी एप्पल कंपनी के एयरपॉड्स और एप्पल कंपनी के स्मार्ट वॉचेस जो है वो बेचने आया था. उसने उस एप्पल कंपनी के आईपॉड की प्राइस जो है वो 26,000 बताई थी और एप्पल स्मार्ट वॉच की कीमत 41,000 बताई थी. लेकिन वो एयरपॉड जो है वो 26 रुपये और एप्पल कंपनी की स्मार्ट वॉच जो है वो 4,000 रुपये में बेच रहा था. इस बात पे हमें उस पर डाउट आया. हमने उससे पूछा तो पहले उसने बताया कि ये कस्टम में पकड़ा हुआ माल है. बाद में उसके पास और डीप इंक्वायरी करते वक्त उसने बताया कि ये डुप्लीकेट एप्पल कंपनी का डुप्लीकेट माल है. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. बघा असं आहे की जोपर्यंत हे पुराव्यांची शहानिशा होत नाही, जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत कोणाचं नाव घेणं ही योग्य होणार नाही. मला असं वाटतं की सत्ता पक्षाचं नसणार धमक्या देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की तुमचे लक्षवेधी लागल्यावर तुम्हाला कसं तुम्ही अडचणीत येणार, तुम्हाला कसं तुम्ही हे केलं, पैशाची त्यात मागणी केलेली आहे. आणि याच्या आधी या प्रकारचं लक्षवेधी लावण्याच्या संदर्भातले पैशाचं जे देवाणघेवाण झालं होतं त्या संदर्भातलं संभाषण त्या ऑडिओ क्लिपमध्ये. नाही हे तर एकदम चुकीचं आहे. आम्हाला जनतेमधनं जे विधानसभेच्या आमदारांना निवडून देतो की आम्ही विधान परिषदमध्ये जे आम्हाला जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येतो, हे आम्हाला जनतेची सेवा करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहे, महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आलेलो आहे, गोरगरिबांची शेतकऱ्यांची सेवा करण्याकरता आलेलो आहे. आणि कुठेतरी हे जे सगळे आयुध आहे जे अधिकार आम्हाला मिळाला आहे त्याचा कुठेतरी गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचं काम प्रकार सुरू आहे. कळमना पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चिखली चौक मार्गे 5 गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या वाहनावर कळमना पोलिसांनी कारवाई केली. वाहन ताब्यात घेत वाहनातील 5 गोवंश जनावरांना सुरक्षित ताब्यात घेण्याची कारवाई केली. या कारवाईतून जप्त 5 गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान देण्यात आले. तसेच आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मी PSI निलेश कुलसंगे, पोलीस ठाणे कळमना. 11/3/2025 रोजी दिवसपाळी अधिकारी म्हणून काम करत होतो. काम करत असताना वीरसिंग अमरसिंग वर्मा राहणार इटाभट्टी चौक हे आले होते आमच्याकडे. आल्यानंतर त्यांनी सांगितले का चिखली चौकच्या समोर, कळमना मार्केटच्या समोर एक गाडी ज्याच्यामध्ये कोंबून भरलेले जनावर 5 जनावर आहेत. एकाच गाडीमध्ये 5 जनावर भरलेले आहेत आणि त्यांना तोंडांना पण बांधलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कारवाई करायसाठी चला अशी त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली. त्यानंतर मी माझे स्टाफ पूर्ण आणि वरिष्ठांना ही गोष्ट सांगून, सर्व वरिष्ठ जे अधिकारी होते त्यांना ही माहिती देऊन आम्ही घटनास्थळी गेलो. घटनास्थळी गेल्यानंतर तेथे पाहणी केली असता त्या बोलेरो गाडीमध्ये 5 जनावर कोंबून भरलेले होते. ते गाडी आणि आरोपी, त्याच्यातील आरोपी लांजेवार म्हणून आरोपी होते, सुरेंद्र शंकर लांजेवार, राहणार कोंडाकोसरा, तालुका पवनी, जिल्हा भंडारा. हरभरा कटाईचे काम करताना मशीनमध्ये हात फसून मशीनमध्ये उडला गेल्याने एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत मजुराचे नाव साहिल सूरज देशमुख, वय 25 वर्ष, राहणार दिघोरी, जिल्हा चंद्रपूर असे आहे. कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी तालुक्यातील हिरीगाव येथे शेतमालक अशोक बालाजी घुडस यांच्या शेतात बुधवारी दिनांक 12 मार्च रोजी हरभरा कापण्याचे काम सुरू होते. साहिल सूरज देशमुख हा मजूर म्हणून हरभरा कापण्याचे काम करीत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या वडिलांचा फोन आला. साहिल हा हरभरा कापत असताना मशीनमध्ये हात टाकत होता.
साहिल हा फोनवर बोलता बोलता त्याचा हात हरभरा काढण्याच्या मशीनमध्ये गेला. मशीनमध्ये हात गेल्यामुळे तो मशीनमध्ये खिचला गेला. याची माहिती असताना मशीन मालक अरविंद आंभोरे यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टाफसह घटनास्थळी पोहोचले. साहिल हा मशीनच्या आतमध्ये फसून होता. गॅस कटर मशीन बोलवून गॅस कटिंगच्या साहाय्याने मशीनला कापून साहिलला बाहेर काढले. सोशल मीडियावर धमकीचा व्हिडिओ टाकल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी सराईत गुंड मंगल उर्फ सत्यप्रकाश नंदलाल यादव 50 विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही मंगल विरोधात अनेक गुन्हे नोंद आहे. मंगल हा रेड्यांच्या लढतीसाठी चर्चित आहे. तो शहराच्या बाहेर या लढतीचे आयोजन करतो आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. काही दिवसापूर्वी त्याने अशाच एका लढतीचे आयोजन केले होते. या संदर्भात त्याने एक व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर पोस्ट केला. या व्हिडिओत तो विरोधी गटाला त्याच्या भागात रेड्यांच्या लढती आयोजित करण्याचे आवाहन देत होता आणि शिवीगाळ करीत होता. मोहोड यांना हा व्हिडिओ आढळून आला, ज्यामध्ये मंगल यादव आपल्या 8 साथीदारासह धमकी देत होता. या आधारावर पोलिसांनी मंगल विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करून बेलतरोडी परिसरात त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. मंगल उर्फ सत्यप्रकाश नंदलाल यादव, वय वर्ष 50 वर्षे, राहणार मनीषनगर बेलतरोडी, हे आरोपीचं नाव आहे. यांनी एक व्हिडिओ काढलेला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी एका ग्रुपला उद्देशून अश्लील शिवीगाळ आणि अश्लील इशारे केलेले होते आणि तो व्हिडिओ पोस्ट केला होता, व्हायरल झालेला होता. तर तो व्हायरल व्हिडिओ भरपूर व्हायरल झाल्यामुळे कुठली तरी दंगल होण्याची किंवा आता ही होळी आहे, शांतता भंग होण्याचा संभव जास्त होता आणि अश्लील इशारे आणि अश्लील शिवीगाळ केल्यामुळे महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा उद्देशाने तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता. आणि तो व्हिडिओ जेव्हा आमच्या तपास पथकातील एका कर्मचाऱ्यांनी जेव्हा तो बघितला इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, तर तेव्हा त्यांनी एक तक्रार दिली आणि त्यानुसार आम्ही या सदर आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक कारवाई केली आणि आता आम्ही पुढील शोध घेत आहोत. सराफा व्यावसायिकाची 2,34,00,000ची फसवणूक, 2 किलो 148 ग्रॅम सोन्याची खरेदी, पैसे देण्यास टाळाटाळ. नजरहट्टी दुर्घटना घडली. मोबाईलवर बोलत असताना हरभरा कटाईच्या मशीनमध्ये हात फसून मजुराचा मृत्यू. ॲपल कंपनीचे बनावट प्रोडक्ट विकणाऱ्या दिल्लीतील तरुणाला नागपुरात अटक. 50 लाख रुपयाचे बनावट उत्पादने जप्त. आरोपी बनावट प्रोडक्ट विकण्यासाठी गेले होते गुन्हे शाखेच्या कार्यालयात. तुर्तास इथेच थांबूया. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.